जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, हायकोर्ट मुंबई या ठिकाणी एक पद भरती निघालेली आहे. या पद भरतीमध्ये लिपिक या पदासाठी 1332 जागा आहेत. 1332 जागांसाठी लिपिक पदांची भरती मुंबई हायकोर्टामध्ये होणार आहे. ही पद भरती मित्रांनो, मुंबई हायकोर्टाचं मुख्यालय मुंबई येथे आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टाचे दोन ब्रँचेस आहेत, नागपूर आणि औरंगाबाद, म्हणजे आताच आपलं संभाजीनगर, या दोन ठिकाणी ही पद भरती होणार आहे. या पद भरतीमध्ये मित्रांनो 1332 अशा जागा असणार आहेत लिपिक पदासाठी. या पद भरतीची संपूर्ण माहिती, तुमचं फॉर्म भरण्यापासून ते तुमच्या फायनल सिलेक्शन पर्यंतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग सुरू करूयात आजच्या या आपल्या व्हिडिओला. बघा, मुंबई हायकोर्टामध्ये कलर या पदासाठी ही पद भरती निघालेली आहे. त्यामध्ये बघा, मुंबई हायकोर्ट बॉम्बे याचं जे मुख्यालय आहे हायकोर्टचं बॉम्बे येथे, त्यामध्ये बघा एकूण पोस्ट असणार आहे तुमच्या 830. त्यानंतर 4% आरक्षण हे डिसेबिलिटी पर्सनसाठी असतं मित्रांनो. त्यामध्ये 33 जागा ह्या डिसेबिलिटी पर्सनला 33 जागा आहेत. सिलेक्शन लिस्ट जी लागणार आहे मित्रांनो तुमची 797 उमेदवार या हायकोर्ट बॉम्बे या ठिकाणी सिलेक्ट होणार आहेत. 797 उमेदवार आणि वेटिंगला 200 उमेदवार असणार आहेत. म्हणजे वेटिंग लिस्ट ही 200 उमेदवारांची वेटिंग लिस्ट लागणार आहे. त्यानंतर बघा, तुमची ब्रँच जी आहे नागपूरची, नागपूर ब्रँचला बघा टोटल वॅकेन्सी असणार आहेत तुमच्या रिक्त जागा ज्या आहेत 166 आणि 4% रिझर्व्ह कोटा डिसेबिलिटी पर्सनसाठी 7 जागा. त्यानंतर बघा, तुमची सिलेक्शन लिस्ट जी लागणार आहे मित्रांनो 159 पदांची सिलेक्शन लिस्ट लागणार आहे आणि वेटिंग लिस्टला उमेदवार असणार आहेत 40 लोक हे वेटिंग लिस्टला असणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतरची जी बेंच आहे मित्रांनो औरंगाबाद, यामध्ये बघा खाली रिक्त जागा ज्या असणार आहेत 336 जागा ह्या रिक्त आहेत. त्यानंतर बघा 4% आरक्षण डिसेबिलिटी पर्सनसाठी, त्यांना 13 जागा ह्या डिसेबिलिटी पर्सनला राखीव आहेत. त्यानंतर तुमचं सिलेक्शन लिस्ट जी लागणार आहे मित्रांनो 323 जागांची, 323 जागांची तुमची सिलेक्शन लिस्ट लागणार आहे आणि वेटिंग लिस्ट ही 81 उमेदवारांची वेटिंग लिस्ट असणार आहे. 81 उमेदवार हे वेटिंग लिस्ट असणार आहेत. अशा प्रकारे मित्रांनो ह्या जागा आलेल्या आहेत लिपिक या पदासाठी बॉम्बे हायकोर्टामध्ये. त्याचं पे मॅट्रिक्स काय असणार आहे मित्रांनो, बघा टेन्स याला पे मॅट्रिक्स असणार आहे. यामध्ये तुमचं 29,200 ते 92,300 इतकं बेसिक पेमेंट असणार आहे. बेसिक पेमेंट यामध्ये तुमचं टीए बघा, टीए ट्रॅव्हलिंग अलाउन्स प्लस तुमचा डीए, त्यानंतर HRA असे आणि इतर भत्ते तुमचे ऍड होऊन तुमचा पगार होत असतो. हे फक्त तुमचं बेसिक पेमेंट इथं दिलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये बघा तुमचं एलिजिबिलिटी, तुमची पात्रता काय असणार आहे मी तुम्हाला सांगतो. तुमचं वय बघा, अगोदर वय सांगतो. जनरल जे ओपनचे उमेदवार आहेत त्यांना 18 ते 38 वर्ष बघा, कमीत कमी तुम्ही 18 वर्ष तुमचं वय पूर्ण पाहिजे आणि 38 वर्षाच्या आतमध्ये तुमचं वय असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा SC ST आणि OBC जे उमेदवार आहेत त्यांना 18 ते 43 वर्ष, म्हणजे इथे 5 वर्षांची सूट SC ST आणि OBC उमेदवारांसाठी दिलेली आहे. 18 ते 43 वर्ष इतकं वय SC ST आणि OBC उमेदवारांना लागणार आहे. त्यानंतर जे हायकोर्टाचे जे डिपार्टमेंटल जे लोक असतात, त्यांचे कर्मचारी असतात, त्यांना 18 ते पुढे त्यांना वयोमर्यादा नाही, 18 प्लस फक्त त्यांचं वय पाहिजे. पुढे ते रिटायरमेंट पर्यंत सुद्धा फॉर्म भरू शकतात, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ते तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा मित्रांनो, यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं पात्रता जी आहे तुमची शैक्षणिक पात्रता, यामध्ये तुम्हाला डिग्री पास, तुम्ही कुठल्याही बघा तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीची डिग्री पास असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा तुमचं टायपिंग सर्टिफिकेट, तुम्हाला 40 वर्ड पर मिनिट तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. इंग्लिश या विषयात, इंग्लिश विषयाचं तुमचं 40 वर्ड पर मिनिटचं टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा तुम्हाला MSCIT इथं लागणार आहे. MSCIT जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही NIC हे बाकीचे जे कोर्स दिलेले आहेत यापैकी एक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मित्रांनो. इथे बघा तुमच्याकडं डिग्री, तुम्ही कुठल्याही शाखेमधून जर तुम्ही डिग्री केलेली असेल, तुम्ही ग्रॅज्युएट असाल मित्रांनो, आणि तुमच्याकडं इंग्लिश 40चं टायपिंग सर्टिफिकेट असेल आणि MSCIT सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या पदभरतीसाठी अप्लाय करू शकताय, फॉर्म भरू शकताय मित्रांनो. त्यानंतर काय गाईडलाईन्स बघा, त्यांच्या एक्झाम विषयी काय गाईडलाईन्स.
स्क्रीनिंग टेस्ट, तुमची जी सिलेक्शन प्रोसेस आहे बघा, स्क्रीनिंग टेस्ट, त्यामध्ये तुमची 90 मार्काची तुमची स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट आणि तुमचं इथं मुलाखत ही तुमची 40 मार्काची असणार आहे. एक एक आपण सविस्तर पाहूयात मित्रांनो. तुमची जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्यामध्ये बघा तुम्हाला कुठले विषय असणार आहेत, किती मार्काला. यामध्ये बघा मराठी हा विषय तुम्हाला 10 मार्काला असणार आहे. त्यानंतर इंग्लिश ग्रामर तुम्हाला 20 मार्काला असणार आहे. त्यानंतर तुमचं जनरल नॉलेज हे तुम्हाला मित्रांनो इथे 10 मार्कासाठी असणार आहे. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स हे तुम्हाला 20 मार्कांसाठी असणार आहे. अर्थमॅटिक तुमचे मॅथमॅटिक्स जे असणार आहे तुम्हाला 20 मार्कांसाठी, आणि कॉम्प्युटर विषयीचे जे क्वेश्चन आहेत मित्रांनो ते तुम्हाला 10 मार्क्ससाठी असणार आहेत. असे एकूण 90 मार्कांचा तुमचा पेपर होणार आहे. ऑनलाईन तुमची टेस्ट होणार आहे बघा, ऑनलाईन पेपर होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मिनिमम पासिंग मार्क जे आहेत तुमचे 45, तुम्हाला 90 पैकी 45 मार्क पासिंगसाठी लागणार आहेत. तुम्हाला 45 मार्क हे घ्यायचे आहेत पासिंगसाठी. त्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट ही 20 मार्काची होणार आहे मित्रांनो. टायपिंग पॅसेज जो असणार आहे तुमचा 400 वर्ड तुम्हाला टाईप करायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला 20 मार्क असणार आहेत. यासाठी पासिंग मार्क जे ठेवलेले आहेत त्यांनी 10 मार्क तुम्हाला टायपिंग टेस्ट मध्ये पासिंगसाठी घ्यायचे आहेत. मेरिटसाठी सांगत नाही मित्रांनो, तुम्हाला मेरिटसाठी येण्यासाठी तुम्हाला जास्त मार्क घ्यावे लागतात, परंतु पासिंगसाठी सांगतोय पुढच्या टेस्टसाठी तुम्ही क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला 10 मार्क घेणं आवश्यक आहे. तुमचा टायमिंग इथे 10 मिनिटाचा असणार आहे. 400 वर्ड तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहे. ते तुम्हाला इथं 20 मार्कासाठी असणार आहे. त्यानंतर तुमची मुलाखत जी असणार आहे मित्रांनो 40 मार्कांची मुलाखत असणार आहे. अशा प्रकारे ती तुमची लेखी परीक्षा 90 मार्काची, त्यानंतर टायपिंग टेस्ट 20 मार्काची आणि तुमची मुलाखत ही 40 मार्काची. बघा 9, 10, 11, 11, 4, 15 एकूण 150 गुणांची तुमची ही प्रोसेस होणार आहे. सिलेक्शन प्रोसेस तुमची जी असणार आहे मित्रांनो एकूण 150 गुणांची तुमची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. यामध्ये बघा सिलेबस काय असणार आहे, बघा सिलेबस सांगतो तुम्हाला मित्रांनो. तुमची 90 मार्कांची लेखी परीक्षा जी आहे त्याचा सिलेबस बघून घ्या. यामध्ये बघा मराठीमध्ये तुमचं ग्रामर, त्यानंतर सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड्स 10 क्वेश्चन तुमचे 10 मार्काला असणार आहेत. इंग्लिशमध्ये पण बघा स्पेलिंग, ग्रामर, सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड्स 20 क्वेश्चन 20 मार्काला. त्यानंतर जनरल नॉलेज मध्ये तुमचं क्वेश्चन्स ऑन डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स, वर्क फॉर इमिनेट पर्सन्स. तुमची जिओग्राफी स्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र, बघा जिओग्राफी तुमचं स्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र याचे क्वेश्चन तुम्हाला असणार आहेत 10 क्वेश्चन 10 मार्काला. हिस्ट्री असणार आहे तुमच्या यामध्ये बघा, तुमचा इतिहास. त्यानंतर तुमचं बघा जनरल इंटेलिजन्स मध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन असणार आहेत 20 मार्काला. त्यानंतर बघा तुमचं अर्थमॅटिक मध्ये 20 क्वेश्चन असणार आहेत 20 मार्काला. तुमचं कॉम्प्युटर जे आहे कॉम्प्युटरचे क्वेश्चन तुम्हाला 10 क्वेश्चन असणार आहेत 10 मार्कासाठी. कॉम्प्युटरचं बेसिक तुम्हाला नॉलेज इथे विचारणार तुम्हाला. त्यानंतर तुमचं सी बघा, इंग्लिश टायपिंग टेस्ट विल बी टेकन ऑन कॉम्प्युटर. तुमची जी इंग्लिश टायपिंग टेस्ट ही होणार आहे ही कॉम्प्युटरवर होणार आहे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. तर काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, हे इन्स्ट्रक्शन तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत आणि मगच फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकच फॉर्म भरता येणार आहे. तुम्ही जर अनेक फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला तर ते तुमचा एकच फॉर्म ग्राह्य धरणार आहे. तुम्ही जो शेवटला फॉर्म भरणार आहात तोच फॉर्म तुमचा ग्राह्य धरणार जाणार आहे. तुमचे पहिले भरलेले फॉर्म हे बाद केले जाणार आहेत. त्यासाठी तुम्ही एकच फॉर्म भरायचा आहे.